आर्या माझ्या वतीनं संकल्प प्रतिष्ठानाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत। कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब आपलं मनपूर्वक स्वागत या मंचावर आहे। मनपूर्वक स्वागत हा सन्मान स्वीकारावा अशी नम्र विनंती आहे। आपल्या या परिसरात लोकप्रिय धन्यवाद। टिटवाळा महोत्सव 2025 याचे आयोजक विजय देशेकर आणि त्यांची सर्व टीम। या टीमचं काम शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे काम करत आहेत। आणि टिटवा संकल्पना मागील 10 वर्षापूर्वी विजयभाऊ देशेकर यांच्या मनात रुजली आणि ती आज आपण प्रत्यक्षात अनुभवतोय। त्या आपल्या टिटवाळ्यातील जे काही नागरिक आहेत त्यांना लगत होत असलेल्या ज्या काही महोत्सव असतात किंवा यात्रा असतील ह्याच पिरियडमध्ये श्री विजय भाऊ मारुती देशेकर यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान होत आहे। आणि राहुलजी पाटील आपणास नम्र विनंती आहे की आपला एक प्रसिद्ध डायलॉग आहे। माननीय देशेकर साहेबांनी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद मानतो। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल ताता लग्न झालंय चालू झालं। ताता आहे ना बऱ्याच पोरींचं साखरपुडे जमल्या, तर साखरपुडे जमलेल्या पोरींची नाटकाची तुम्हाला सांगा। आता पोरींचं साखरपुडं होऊन 10 दिवस पण झालेले, तर पोरी स्टेटसला काय ठेवतात माहिती काय? माय हाबी माय जान। त्या पोरीनं फक्त मला एकच सांगायचे, पोरीनं तुमच्या हाबीन कावड्या VIP फिरवल्या तुम्हाला माहीत आहे का? स्टाईल माय हाबी माय जान करायला चल आगाव बसली। या टिटवाळा महोत्सवमध्ये आलेली आहे आणि निश्चित मला कुठेतरी एक समाधान लाभलं की आपण जेव्हा छोटंसं रोपटं एक टिटवाळा महोत्सवाच्या माध्यमातून 2016 साली लावलेलं त्याचं हे एवढं मोठं आता वटवृक्ष होत आहे। निश्चित याच्या मागे माझा परिवार तर आहे, माझे दोन्ही भाऊ आहेत आणि आमचे सर्व शिलेदार आहेत। परंतु सर्वात मोठा जर कोणाचा योगदान असेल तर या मांडा टिटवाळा परिसरातील मायबाप जनतेचा असेल। उत्स्फूर्त प्रतिसाद ते देतात। कलाकार जी मंडळी आहेत ते कलाकार इथे येऊन परफॉर्मन्स करतात। एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आम्ही कुठलाही बाहेरचे कलाकार जे आपण पेड सर्व्हिस बोलतो तशाने कुठलेच नाही। आम्ही फक्त टिटवाळा महोत्सव नाव नोंदणी सुरू, ती नाव नोंदणी 2 दिवसात पूर्ण होते। आणखी मजा आहे।
मान्यवरांचा सन्मान होतो आहे. आपलं वेळोवेळी सहकार्य आमच्या टिटवाळा महोत्सवाला आणि श्री विजय भाऊंना लाभत आलेलं आहे. खानदेश उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कृपया इकडे लक्ष द्यायचं आहे. सदस्यांचे आम्ही मनपूर्वक आभार प्रदर्शित करीत आहोत. आभार मानतो की त्यांनी आम्हाला खानदेश उत्कर्ष सामाजिक संस्थेला आमंत्रित केल्याबरोबर सर्व खानदेश मंडळातर्फे विजय भाऊंचं आभार मानतो. टिटवाळा महोत्सव 2025 आणि खरोखरच आहे विजय भाऊ, तुमच्या या कार्याला आमचा सलाम आहे. आणि खरोखरच तुम्ही जे कार्य घेतले हातात त्या टिटवाळा नगरीमध्ये अशा कार्यक्रमाची खरोखरच गरज आहे. कारण इथं दुसरा मनोरंजनासाठी कुठलाही कार्यक्रम होत नाही. त्यामुळे या पंचक्रोशीमध्ये सगळे रहिवासी आतुरतेने या कार्यक्रमाची वाट बघत असतात की मी तर म्हणतो विजय भाऊ, यावर्षी तुम्ही 10 वर्षाचं 10 दिवसाचा कार्यक्रम ठेवला आहे, पुढच्या वर्षी 15 दिवस ठेवा. कारण तरी पब्लिक एवढी येणार ना, कारण 10 दिवस लोकांना कमी वाटतात. आणि हा फक्त महोत्सव नुसता महोत्सव नसून इथं समाजाचे अनेक विचारांची देवाणघेवाण होत असते. अनेक स्टॉलवाल्यांना व्यवसाय करता येतो. आणि काही लोक रस्त्यावर सुद्धा मेन रोड देशाचा नगरसेवक असतील. एवढं बोलून मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद विजय भाऊ. टिटवाळकर आहे, तुमची कर्मभूमी ही टिटवाळ्याची आहे. मी तर बोलतो बऱ्याच जणांची जन्मभूमी पण टिटवाळ्याची आहे. त्या बरं, आता प्रवीण दादा वगैरे आम्ही तर फार, म्हणजे मी लहान होतो, आमच्या दादाचा मित्र फार आधीपासून, यांचं तर काय प्रश्नच नाही. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून हे इकडचे आहे. म्हणजे हे खानदेश वगैरे हे समजा आता आपल्याला बोलायला झाला पुन्हा ते सामना काय खानदेश 85 किती वाढदिवसाला होतो, 85चा 81चा वाढदिवस आपण त्या आधी आजोबांचा केला. बरोबर, रोज येतात, आज 4था दिवस आहे, रोज येतात बसतात जातात. जवळपास प्रत्येक महोत्सवाला ही अशी मंडळी जेव्हापासून मी बघत आलोय ना, मी पण त्यांच्या कार्याची तोड अशी आहे, त्यांचं कार्य एवढं मोठं आहे, कोणी आवाज दिला तरी विजय भाऊ त्याला साथ देतात. आणि या ठिकाणी जमलेली एवढी ही पब्लिक, एवढे हे लोक, ही त्यांच्या कामाची पावती आहे असं मी जाहीर करतो. आणि पुढच्या वाटचालीसाठी विजय भाऊ तुम आगे बढ़ो, खानदेश उत्कर्ष समिती आपके साथ है, एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाती कायदेशीर जर हक्क आला सर्वांचे कार्यक्रमाला ज्यांनी या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभत आहे, शिवसेना जिल्हा कल्याण लोकसभा आदरणीय गोपाजी या ठिकाणी आपण होत आहे. जोरदार आपण मान्यवरांचं या ठिकाणी आपण
टाळ्याने आपण स्वागत करूया. सन्माननीय आदरणीय गोपालजी लांडगे सर. आदरणीय श्री हर्षवर्धनजी पालांडे आज उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आयोजक श्री विजय भाऊ त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचा आपण गौरव मानून घ्यावा अशी नम्र विनंती आहे. श्री राजेंद्रजी चौधरी साहेब आपले मनपूर्वक स्वागत आणि आपला सन्मान होतो आहे. आपण कार्यक्रम प्रकाशित होत असताना जरा दणदणीत टाळ्या दिल्या तर या कार्यक्रमाला अधिक महत्त्व येईल. आज आपल्या सामाजिक उपक्रमांमधून व्यस्ततेमधून वेळात वेळ काढून कल्याण त्याचप्रमाणे विजयभाऊ देशेकर इतर सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो हे अन्नछत्र सुरू केलेलं आहे त्याला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद हे असेच आमच्यावर राहू दे की जेणेकरून हे जे काही कार्यक्रम आहेत मग महोत्सव असेल इतर ज्या काही गोष्टी आहेत अन्नछत्र असेल हे सर्व व्यवस्थित सुरू राहील. आपण सर्व लांडगे साहेब असतील राजेंद्र चौधरी साहेब असतील पालाटे सर असतील आपण सर्व या महोत्सवाला भेट दिली या महोत्सवाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. असंच लोभ असंच प्रेम आम्हा सर्वांना देशेकर आणि पुढील दमदार परफॉर्मन्स लावणीचा घेऊन आहे प्रांजल व्यापारी विजयभाऊ मारुती देशेकर. गाली देते लड़की गाली देते Baba
कसले रावण आहे टिकवायचे? हा ताई येस चष्मी श्रावण. मला आमचं पोरग उठलं असेल एक नंबर होत हे. हा मंजूर सुरत हसणार तुमच्या पद्धतीने विचित्र हसत विचित्र. हा कुठे गेल्या या इथे रावण इथे या. हा ट्रॅकवरील गाडी साईडला गेली फक्त या परत एक. छोटा रावण या इकडे. हो विशाल सर जाणारा रावण काळजी चालले. हे म्हणून बोललेलं तिथे उभे राहता तुम्ही. हा या इथे तुम पट्टीचा आवाज. येस बरं या लाईनीत उभे राहा. थोडं विचित्र रावण सरकारला विचित्र असा जसं तुम्हाला. ओके चल. हे जबरदस्ती केलं सर. हसा ना पटकन 2 वेळा. कुठे गेले? नाजूक रावण. हा हा बिलकुल सरकारच नाही. हा 3, 2, 1 स्टार्ट. 160 देश बघतायत. इकडे ये गपचूप नाही हसत इथे. हा लोक वेळ नाही. पब्लिक प्रेक्षक काय बोलणार वेळ. आपण स्टेजवरची कलाकार मंडळी आणि तूच हसत नाही. हा मम्मी येस पोरासाठी तुम्हाला गिफ्ट घेऊन जायचं आहे. येस मम्मी. हो घ्या ना पटकन या ना पुढे. हो ताई इथे या ना. त्या LED वर जाल थोड्या वेळ. हसू नको प्लीज प्लीज मम्मी हसू नको. बिना हसत तिला गिफ्ट पाहिजे काय. हा भाऊ. येस ग्रेट चिल्ड्रन. मी तिथे जाऊन थांबतो.
कुल्हड पिझ्झा पियुषसाठी खास स्पेशल. आज कनक आलेला नाही आहे, आज एकटाच पडलेला बिचारा आणि विजय भाऊंच्या तावडीत सापडला होता तो. आता त्याची सुटका झालेली आहे. आता खायला घेऊ गाईस, भूक लागली आहे. खूप भूक लागलेली आहे, थंडी खूप आहे. ते पण दाखव बोलतो फक्त विचार मंडळी, आपला आता आजचा दिवस संपलेला आहे, चौथा, आणि उद्या 5व्या दिवशी मस्त ऑर्केस्ट्रा आहे. पियुष फुल नाचणार आहे. धमाल. तर चला मंडळी, गुड नाईट, बाय बाय.